महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। नासिक नगर निगम चुनाव में वार्ड नंबर 18 से जीत दर्ज कराने वाले भाजपा नगर सेवक शरद मोरे पर हमले की एक चौंकाने वाली घटना सामने आई है। बताया जा रहा है कि यह हमला शिंदे गुट के नेता पवन पवार के समर्थकों ने किया है। शरद मोरे अपने निवास स्थान मोरेमाला में शुभ चिंतकों से मिल रहे थे और जीत की बधाइयां स्वीकार कर रहे थे। इसी दौरान पवन पवार के दो कार्यकर्ता बधाई देने के बहाने वहां पहुंचे। उन्होंने पहले मोरे से हाथ मिलाया और फिर अचानक उनके चेहरे पर थप्पड़ जड़ दिया। इस अप्रत्याशित हमले से मोरे परिवार सदमे में है। शरद मोरे हाल ही में अर्धांग वायु के झटके के कारण अस्पताल से डिस्चार्ज होकर घर लौटे थे। वार्ड नंबर 18 में मुकाबला काफी कड़ा था। पवन पवार की माता आशा पवार उम्मीदवार थी, जिन्हें शरद मोरे ने शिकस्त दी है। प्रभाग क्रमांक 18 मधून श्रीयुत शरद चिंतामण मोरे सर हे आज भरघोस मतांनी जनतेच्या आशीर्वादाने निवडून आले आणि लोकशाहीच्या या उत्सवामध्ये जनतेच्या आशीर्वादाने, जनतेच्या समर्थनाने निवडून आल्यानंतर या ठिकाणी मी ज्या वेळेला त्यांचं अभिनंदन करायला आलो त्यावेळेला मला हे माहिती पडलं की या ठिकाणी काही दोन गुंड येऊन त्यांनी मारहाण केली। त्यांच्याकडे पिस्तूल सुद्धा होती आणि एक सुसभ्य सुसंस्कृत व्यक्ती ज्याला जनतेचं समर्थन मिळतं, पण अशा परिस्थितीमध्ये आणि त्यांची प्रकृती सुद्धा ठीक नाहीये। गेल्या 3 दिवसापूर्वी त्यांना अर्धांग वायूचा झटका आला होता। ते 3 दिवस इस्पितळात दाखल होते आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ते जनतेमध्ये गेले, जनतेचा आशीर्वाद मागितला आणि जनतेने त्यांना तो दिला। पण लोकशाहीचा कौल मान्य न करता कुठेतरी आपली गुंड प्रवृत्ती आणि ठोकशाही दाखवायची अशा माध्यमातून हा 2 गुंडांनी प्रयत्न केला। पण नाशिक हा कायद्याचा बालेकिल्ला आहे। माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा पूर्णपणे वॉच या शहरावरती आहे आणि मला खात्री आहे की पोलीस यांच्या मुसक्या आवळतील आणि ज्यांनी हा भ्याड प्रयत्न केलाय त्यांच्या मुसक्या आवळून त्यांची जागा तुरुंगात ते निश्चित करते। मोरे का आरोप है कि इसी हार की हताश में उन पर हमला किया गया है। घटना की जानकारी मिलते ही संघ पदाधिकारी आचार्य तुषार भोसले ने शरद मोरे से मुलाकात कर उनका हालचाल जाना। आज महानगरपालिका 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला। प्रभाग क्रमांक 18 मधून अनुसूचित जाती प्रवर्गातून मी जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलो। निवडून आल्यानंतर अनेक माझे चाहते, आमचे कार्यकर्ते, गावकरी, ग्रामस्थ, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी माझ्या निवासस्थानी येत होते। सर्व येऊन माझं अभिनंदन करत असताना त्यात आणि 2 व्यक्ती जे माझे विरोधक होते, त्यांची विरोधक होते आणि ते यापूर्वी पोलीस डिपार्टमेंटला वॉन्टेड आहेत असे गुंड पवन पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांचा पराभव झाला। त्यांचा पराभव झाल्यामुळे त्यांच्या सोबत राहणारे त्यांचे पाळीव गुंड ते ह्या ठिकाणी आले। मला वाटलं कोणी कार्यकर्ते आले माझं अभिनंदन करण्यासाठी। मी हात पुढे करायला गेलो तर त्याने एकाने माझ्या तोंडात मारलं, म्हणून आम्ही त्यांना जाब विचारला आणि ह्या ठिकाणी आमच्या घरच्या काही महिला मंडळी होते, काही मुलं होते, त्यांनी लगेच त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण झटापटीत ते पळून गेले। दोघांच्या कमरेला कट्टा होता।
कट्टे लावलेले होते आणि त्यांनी जीवे मारण्याची घरच्यांना पण धमकी दिली. माझ्या बहिणीचा हात पिळला आणि नंतर एकंदरीत त्यांचा आम्ही एक शॉर्ट व्हिडिओ पण इथे जमा असलेला माझ्या मुलाने त्यांचा शॉर्ट व्हिडिओ पण पकडला, तयार केला. शॉर्ट व्हिडिओमध्ये त्यांचे एक यश गरुड आणि दीपक सदाकळे असे त्यांचे नाव आहे. त्या व्यक्तींना मी चेहऱ्याने नेहमी ओळखतो. सार्वजनिक जीवनात वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमात जात असताना गुंड पवन पवार यांच्यासोबत ते नेहमी असतात. आणि मी समोर आल्यानंतरच मला थोडा डाऊट आला की हे माझ्यासमोर आल्यानंतर हे इकडे काय करतात, पण मला असं वाटलं एक मैत्रीपूर्व शुभेच्छा देण्यासाठी आलेले असावेत. मी हात पुढं करतो तोच त्यांनी माझ्या तोंडात एक फिरकवली. त्यांचा अजून मला मारण्याचा प्रयत्न होता. उद्देश काय होता, म्हणणे काय होते? मला कदाचित मारण्याचा उद्देश होता, परंतु महिला मंडळ इथं सतर्क होते आणि आमचे फॅमिली मेंबर्स असल्यामुळे त्यांनी लगेच त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचा डाव तो फसला आणि त्यांनी इथून पलायन केलं. याविषयी तुम्ही काही तक्रार वगैरे नाही? यावेळेस आता मी आमच्या पक्षाचे पदाधिकारी, आमचे प्रदेश समन्वयक आध्यात्मिक आघाडीचे आमचे तुषारजी भोसले यांना याची प्राथमिक स्वरूपात माहिती दिली. त्यानंतर आपले आमदार राहुल भाऊ डिकले यांना याची माहिती दिली आणि डिपार्टमेंटशी पण आम्ही संपर्क साधून ही सविस्तर घटनेची त्यांना माहिती दिलेली आहे आता. परंतु इथं आम्ही त्यांची रीतसर पोलीस डिपार्टमेंटकडे तक्रार करणार आहोत. परंतु इथे एक 2-2.5 महिन्यापासून कायद्याचा बालेकिल्ला हा म्हणून नाशिक जिल्हा ओळखला जात आहे. परंतु कायद्याचा बालेकिल्ला असल्याचा धाक ह्या गुंडांना राहिलेला नाही आणि त्यामुळे इथल्या एक चांगला सुसंस्कृत व्यक्ती निवडून येतो आणि एक गुंड प्रवृत्तीचा पराजय होतो. म्हणून ते त्यांना जिवारी लागलेलं आहे आणि ते त्यांना कुठेतरी पचलं नाही. म्हणून त्यांचा रोष आणि त्यांची दहशत दाखवण्यासाठी आणि आम्ही काय नाशिकच्या बालेकिल्ल्याला घाबरत नाही हे दाखवण्यासाठी त्यांनी एक प्रकारचं आव्हान करून या ठिकाणी एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुलिस मामले की जांच कर रही है। महाराष्ट्र बुलेटिन के लिए शुभम तोड़करी, नासिक।